आदराने बघेल, कारण त्यांना वाटेल की स्त्री ही जेवढी कीर्तिमंत मूर्तिवंत आहे तेवढीच ती नीतिमंत सुद्धा आहे आणि ती काय करते त्यागाची पण मूर्ती आहे. आणि म्हणूनच म्हणजे ते मलाही माझ्या मनात गाढ बांधून ठेवावी लागेल की माझी कितीही प्रगती झाली तरीही मला माझी कुटुंब, माझा समाज, माझी असलेली जबाबदारी ही उत्तमरित्या पाळणं फार जास्त गरजेचं आहे. तरच मी स्वतः सक्षम आहे किंवा माझी प्रगती झाली असं मला म्हणता येईल आणि असं मला समाज सुद्धा म्हणेल. कारण या सगळ्या गोष्टी असेल तर आपण समाजाशी आणि आपल्या धर्माशी जोडलेली नाळ आपण पुढे नेऊ शकतो आणि ती खऱ्या अर्थानं आमच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या छत्रछायेत आम्हाला मिळतात. तर असेच सेवेकरी घडवण्याचा आम्ही पण हळूहळू प्रयत्न करतोय. कारण धर्म आणि संस्कृती टिकणं ही काळाची गरज आहे. तरच आम्ही पुढे जाऊ आणि जागतिक महिला दिवस हा हळूहळू आपल्याकडे जेव्हा बघेल, आतापर्यंत आपल्याला त्यागाची मूर्ती म्हणून बघितल्या जाते आणि यापुढे आपल्याला प्रगतीची मूर्ती म्हणून बघितल्या जाईल. असा हळूहळू आपण प्रगतीपथावर जाऊया आणि सगळ्यांना पुनश्च एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आम्ही आमच्या धर्माला, संस्कृतीला टिकवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करूया आणि महिला, मुली सगळे एकत्र येऊन समाजाचा प्रगतिशील घटक बनवून टाकूया. एवढं या क्षणी सांगते. आणि मान्यवरांनी सुद्धा खूप सुंदर असं आपल्याला महिला दिनाचे महत्त्व सांगितले. पण तत्पूर्वी मला हे सांगणं यासाठी महत्त्वाचं वाटलं या क्षणी, कारण आपण सगळ्या महिला आहोत आणि महिलांच्या भावना इतक्या सहजपणे समजतात की जर आपल्याला कुठे पुढे जायचं असेल तर महिलांचं मार्गदर्शन जेव्हा आपण घेतो ते खरंच प्रत्येक क्षेत्रात आपल्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी मोलाचं असतं. आणि पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.